डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। टपाल विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची याने फसवणूक केली होती। आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक झाल्याची माहिती आहे। तर डिजिटल अरेस्टची धमकी देत 1.5 कोटी रुपये उकळले होते। सायबर पोलिसांकडे 97/25 हा क्रमांकाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता। यामध्ये कंप्लेंटंटना त्यांच्या बँक अकाउंट आणि आधार कार्डला लिंक अकाउंट यामध्ये ड्रग्ज वगैरेचा अँटी नार्कोटिकचा पैसा येतो आणि अशा तऱ्हेने भीती दाखवून त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात आले होते। त्यांनी 33 लाख रुपये त्यांच्याकडचे वेगवेगळ्या अकाउंटमध्ये भरून त्यांच्यावर फसवणूक झाली होती। सदर गुन्ह्याचा तपास आम्ही माननीय पोलीस आयुक्त रवींद्र शिंगल सर, माननीय जॉईंट सीपी सर क्राईम सर आणि माननीय DCP सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः आणि AP पांढरे आणि पथक असे करत होतो। सदर गुन्ह्यामध्ये आम्ही रूपम सन ऑफ रमेश सिंग तंवर वय 28 लुधियाना मेवनी हरियाणा इकडचा एक आरोपी 28 वर्ष याला आम्ही अटक केली आहे। धाराशिवच्या नळदुर्गमध्ये पतसंस्था लुटणाऱ्या 3 आरोपींना अटक केल्याची माहिती आहे। या कारवाईत 1 किलो 492 ग्रॅम वजनाचे दागिने देखील जप्त करण्यात आले। तर धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।